गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार गावात एका शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदीत झालेल्या कथित त्रुटीमुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। चकबंदी प्रक्रियेदरम्यान झालेल्या बदलांमुळे शेतकरी कुंवरलाल बाबूलाल कटरे यांच्या नावावरील 40 आर जमीन कमी होऊन केवळ 10 आर इतकी नोंद झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। कटरे यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी त्यांची पैतृक शेती गट क्रमांक 599 मध्ये होती आणि 7/12 उतारावर त्यांच्या नावावर 40 आर जमीन स्पष्टपणे नोंद होती। 16 जुलै 2008च्या 7/12 उतारातही ही नोंद दिसून येते। मात्र चकबंदी प्रक्रियेनंतर गट क्रमांक 599 बदलून 326 करण्यात आला आणि त्यानंतरच्या नोंदीत त्यांच्या नावावर केवळ 10 आर जमीन दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। या प्रकरणी त्यांनी तहसील कार्यालय, भू अभिलेख विभाग तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या कटरे यांनी न्याय न मिळाल्यास 20 मार्च पासून स्वतःच्या शेतात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। बाबूलाल कटरे, राहणार पिंडकेपार, पोस्ट पिंडकेपार, तहसील गोरेगाव, जिल्हा गोंदिया। माझी शेती 2007च्या पूर्वी 40 आर होती। त्यानंतर चकबंदी झाली तर 10 आर मला जागा दिसली। याच्यानंतर मी तलाठीकडे गेलो, तहसीलदारकडे गेलो, हर कर्मचाऱ्याकडे, भूमी ऑफिसकडे गेलो, पण मला न्याय काही मिळत नाही। मी हरेक ऑफिसात मी पत्र पाठवलं व कितीतरी मी वेळा जाऊ माझ्या 10 जोडी चपला पाठवून गेल्या, पण मला काही न्याय मिळत नाही। म्हणून मी 20 तारखेपासून भूमी ऑफिस उपोषणावर बसतो और 26 तारखे या 27 तारखेला मला न्याय नाही मिळाला तर मी आपल्या शेतात आपली आत्महत्या करत आहो। याला जबाबदार कोण राहतील? याला जबाबदार भूमी अभिलेख, तहसीलदार साहेब व तलाठी राहील।